कैरीचा सीझन चालू झाला की बाजारात एक प्रकारची लगबग असते बघा. आणि आमच्या घरात फरमाईशींची. त्या सगळ्या रेसिपीज मी एक एक करत दाखवीनच, पण आज बघूयात ही कैरीची चटणी. या कैरीच्या चटणीमध्ये सगळ्या चवी आहेत बरं का. आंबट, गोड, तिखट, खारट आणि हो, अगदी कडूसुद्धा. पण या सगळ्या चवी जेव्हा योग्य प्रमाणात एकत्र येतात की नाही, तेव्हा काय बहार येते हे ही चटणी खाऊन बघितल्यावरच तुम्हाला कळेल. त्यासाठी कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आणि बारीक गॅसवर मी मेथीचे दाणे तळून घेते. मेथी लाल झाल्यावर ती काढून घेऊ आणि त्याच तेलामध्ये सुक्या बॅडगी मिरच्या परतून घेऊयात. या अशा मिरच्या परतून घेतल्यामुळे त्या कुरकुरीत तर होतातच, पण त्याचा लाल रंग अधिक गडद होतो आणि आपल्या चटणीला रंग फार छान येतो. बघालच तुम्ही. आता या मिरच्याही मी काढून घेतेय. खाली थोडंच तेल राहिलेलं आहे. गरज असेल तर आणखीन थोडंसं तेल आपण वाढवू शकतो आणि मग या तेलामध्ये बेसिक मोहरी आणि हिंग अशी फोडणी करून गॅस बंद करून मी कढई बाजूला ठेवून देते फोडणी गार होण्यासाठी. ती आपण नंतर वापरणार आहोत. ही चटणी वाटताना टप्प्याटप्प्याने वाटावी लागते. सगळ्यात आधी जारमध्ये मी मेथी आणि मिरची पाणी न घालता वाटून घेतलंय. आता याच्यामध्ये मी कैरी आणि बारीक चिरलेला गूळ असं घालून वाटून घेणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, ही चटणी वाटताना आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत. आता कैरी आणि गूळ बारीक झाल्यावर ताजा खवलेला ओला नारळ मी याच्यामध्ये घालतेय आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते. सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि मग आपली चटणी तयार आहे. ही चटणी मी नेहमीच 2-3 डब्यांमध्ये काढून घेते. यातले 2 डबे मी झाकण लावून डीप फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे. 6 ते 8 महिने हे अगदी छान टिकतात. कैरीचा सीझन नसताना सुद्धा ही चटणी आपल्याला मिळते. जेव्हा वापरायची असेल तेव्हा बाहेर काढून ती थॉ करून घ्यायची आणि त्याला लागेल तेवढी फोडणी करून घालायची. मग अशी करून ठेवलेली आणि गार झालेली फोडणी मला जेवढी चटणी आत्ता वापरायची आहे त्याच्यावर मी घालून घेते. अशी ही आपली कैरीची चटणी तयार आहे. शेवटी काय हो, स्वयंपाक असू देत नाहीतर आयुष्य, समतोल हा महत्त्वाचा, हो की नाही? भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.